खुशी है कि आपसे मिल रहा हूँ और मैं यहाँ पे एक रिप्रेजेंट कर रहा हूँ पुणे के यूथ को। ऐसा यूथ जो कि ज़मीन पे उतर के काम करता है दादा। हम लोगों का बहुत बड़ा एक सर्किल है, बहुत बड़ा ग्रुप है जिसमें हज़ारों स्टूडेंट्स हैं, अलग-अलग कॉलेजेस के, चाहे सिंगड़ हो, अगल-बगल के बहुत सारे कॉलेजेस हैं। उनके स्टूडेंट्स आते हैं हमारे साथ में काम करते हैं, चाहे वो स्वच्छता का काम हो, पर्यावरण का काम हो, ऐसे करके बहुत सारे काम करते हैं। अभी मुझे ऐसा लगा कि मैंने देखा कि आप 2 बार पहले भी चुन के आए हैं दादा, 2007 और 2012। उस समय पूना हमने भी देखा है, एक बहुत ही खूबसूरत पूना, स्पेशली ये जो आपका एरिया है, ये भी बहुत खूबसूरत हुआ करता था। तो दादा, गाड़ी कहाँ छूट गई? आज ऐसा क्या हो गया कि वो पूना और इस पुणे में इतना बदलाव दादा? बघा आता काय आहे, खरं तर मी मराठी हो, मराठी बोलायला म्हणजे प्लीज प्लीज तुम्हाला दादा, मराठी आम्हाला पण कसं असतं की पुणे बदलतंय काय, कारण पुण्यावरती प्रॉपर पुण्यानंतर बाहेरचा पब्लिक खूप मोठा आदळतोय. त्याच्यामध्ये पहिले पुणे सुंदर टुमदार आणि रिटायरमेंट लोकांचं, सांस्कृतिक लोकांचं, नाटककार लोकांचं, कष्टकरांचं, कामगारांचं हे पुणे होतं. परंतु आता पुण्यामध्ये इतकी गर्दी झाली, इतकी लोक आली, त्याच्यामुळे पाणी देऊ शकत नाही. ड्रेनेजचा प्रॉब्लेम, रस्त्याचा प्रॉब्लेम, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, पार्किंगचा प्रॉब्लेम, नोकऱ्यांचा प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम येण्याचं कारण काय की पुणे आता तसं बघायला गेलं तर मुंबईनंतर सगळ्यात मोठी सिटी हे पुणे झालेले आहे. तर हे सगळं होताना सांस्कृतिक बदल नाही झाला पाहिजे. आज ज्या वेळेला पुण्यामध्ये बघितलं तर आज हिंजवडीला पण पुणे म्हणतात. तो हिंजवडी एक शहर वेगळे, हिंजवडी मुळशीमध्ये येतं आणि त्यांचं एमआयडीसी वेगळे, पिंपरी चिंचवड वेगळे, पुणे शहर वेगळे. पुणे शहरामध्ये तुमचं हडपसर वेगळा भाग येतो वेगळा. पुणे हे वेगळं आहे, परंतु लोकांना हे समजतच नाही. आणि जो बाहेरनं इतका मोठा क्राऊड येतोय, त्या नेमका आता समजा पुण्याच्या आजूबाजूचा सगळा जर पट्टा बघितलाय तर त्यामध्ये बिल्डिंगला, डेव्हलपमेंटला खूप जास्ती परमिशन दिलेत. पण तुमच्याकडं चांगले रस्ते आहेत का? तुमच्याकडं ट्रॅफिक मुक्त रस्ते आहेत का? तुमच्याकडे पार्किंगची व्यवस्था आहे का? तुमचे ते इंटरकनेक्ट आहेत का? मेट्रो आले तर मेट्रोच्या खाली तुम्हाला एकदम इतक्या गाड्या लागतात की आपली गाडी लावल्यानंतर संध्याकाळी मिळेल का ही परिस्थिती झालेली आहे. तुमच्या तर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे का? तुमच्या तर उत्तम दर्जाच्या बागा आहेत का, विदाऊट पोल्युशन असणाऱ्या? या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि झालंय काय की पुणेकर लोकांनी राक्षसी सत्ता दिली भाजपला. राक्षसी सत्ता म्हणजे काय असतं की 2/3 लोकांना निवडून दिले, 100च्या वरती नगरसेवक निवडून दिले. मग 5 वर्षामध्ये 100च्या वरती नगरसेवक निवडून दिल्यानंतर या पुणे शहराचा बदल काय झालाय का? या पुणे शहरामध्ये काय काम चांगलं केलंय का, ह्याचा विचार करणं गरजेचं. फक्त मेट्रो सांगतात, पण मेट्रो कोणाची आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. पैसे कोणाचे? तर पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारचे. तर मेट्रो वगैरे हा विषय वेगळा, हा डेव्हलपमेंटचा विषय नाही. पण तुम्ही प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक वार्डमध्ये, ज्या वेळेला आम्ही 10 वर्ष नगरसेवक होतो, आम्ही आमच्या गल्ल्या सुधारल्या. आम्ही आमच्या शेजारपाजारची गल्ली चांगली केली म्हणून आमचा वार्ड चांगला झाला. आमच्या रामकृष्ण परमसनगर मधले प्रत्येक रस्ते खड्डेमुक्त झाले. ते 25-30 वर्ष टिकतील असत. त्या ठिकाणी 25-30 वर्ष अंडरग्राऊंडच्या लाईट झालेल्या आहेत. पाण्याची लाईन उत्तम आहे, प्रत्येकाला पाणी उत्तम येतं. ड्रेनेज लाईन उत्तम झालेली आहे. बसणं लोकांना, ज्येष्ठ नागरिक बसायला ते मैत्री कट्टीत. इतकं स्वच्छ आणि सुंदर वातावरण. झाडं पण खूप छान लावलेली आहेत. म्हणजे काय काय झाडं लावल्यानंतर लोकांना आम्ही दान दिलं, हे झाड तुमचं. ते लोक त्याचा वाढदिवस करतात. 20-25 वर्ष, 10 वर्ष अशी झाडं झालेली आहेत. म्हणजे असं काहीतरी तुमच्याकडे नियोजन पाहिजे. पण आता ह्यांच्याकडे काही नियोजन नाही. हा जो माझा वार्ड बघितला तर माझ्या वार्डमध्ये माझी या ठिकाणी स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, माझी महापौर होते, आता ते मंत्री आहेत, खासदार आहेत, इथं आमदार आहे, मंत्री आहे, सगळेच. ते किती बजेट आलं असं 5 वर्षात? 500 कोटी बजेट आलंय. मग ह्या 500 कोटी बजेटमध्ये प्रभाग 31 मध्ये किती खर्च आलाय ह्याचा काहीतरी नागरिकांनी विचार. नागरिकांचं काय झालंय, कमळ दिसतं तिथं बटन दाबतात. पण कमळ दिसतं जिथं बटन दाबताय, तर तुम्ही मग उद्या प्रश्न पण विचारा ना की बाबा माझं पुणे का खराब होतंय, माझा भाग का खराब होते, माझी इथं गुन्हेगारी का वाढते, माझी इथं घरपोड्या का होतात, माझी इथं कोयता का येते, माझी इथं अतिक्रमण का होतंय, माझी इथं हातगाड्या कुठेही का दिसतात, माझ्या इथं भाजीवाले कुठेही का दिसतात. मला माहिती नाही अशी लोक इथं शहरामध्ये कशी काय दिसतात ते. ह्याचा विचार कधीतरी पुणेकरांनी करावा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. नहीं दादा, आपने तो बहुत सारे परेशानियों के बारे में आपने जितनी बातें की मेरे समझ में भी आया दादा। मेरा ये भी इस पे एक और बात था कि पुणे में जो बिल्डिंग्स बढ़ रही हैं, जिस ढंग से मतलब एक कहा जा रहा है कि जो पहले बिल्डर लॉबी मुंबई में हुआ करती थी, वो पूरा का पूरा बिल्डर लॉबी आज के डेट में पुणे में आ गई है। लेकिन सच्चाई तो ये भी है ना दादा कि
अपने जो यहीं के लोग हैं वही लोग इस बिल्डिंग के लाइन में हैं। तो एक तो पुणे का, मुझे जब तक मैं पुणे में आया 2005 में, तो मुझे हमेशा जो इस शहर से जो प्यार हुआ, इसी कारण से मैं जीवन बिता रहा हूँ, इसी कारण से इस शहर की सेवा भी कर रहा हूँ। तो मुझे ये लगता है हमेशा मेरे मन में कि जब मुझे, जो बाहर से आकर के जिसको इस जगह से प्यार हो गया और इसके लिए जीवन समर्पित है, तो यहाँ पे वही बिल्डर, वही लॉबी, वही राजकरण, ये कहाँ चुक गए? इनके मन में वो प्रेम क्यों नहीं जगा इस पुणे के प्रति? वो लोभ क्यों बढ़ गया? कि मुझे तो दादा यही लग रहा है कि लोभ ही तो बढ़ा होगा ना दादा, तभी तो ये ऐसा हो रहा है कि पुणे मर रहा है, हम लोग। नाही, काय आहे, इथं तुम्ही पूर्वीपासून राहताय त्याच्याबद्दल कोणाला काही वाईट नाही, परंतु किती लोकांना, जर मुंबई एक छोटंसं बेट होतं, मुंबईत किती लोक समावून घ्यायचे ते बघितलं पाहिजे, झोपडपट्ट्या वाढतात. तसं पुण्यामध्ये किती लोक घ्यायचे याचा विचार केला पाहिजे. लोकांनी यावं, राहावं, काम करावं, नो प्रॉब्लेम. परंतु मुंबईमध्ये समजा लोक येतात, राहतात आणि त्या ठिकाणी स्वतःचे मतदारसंघ करतात. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे गुजरातमध्ये, बडोद्यामध्ये मराठी महापौर आहे का? अहमदाबादमध्ये मराठी आमदार, मराठी नगरसेवक, मराठी महापौर आहेत का? बिहारमध्ये आहेत का? गुजरातमध्ये आहेत का? मग मुंबईमध्ये या ठिकाणी राहून इथं तुम्हाला हिंदी महापौर करायचं आहे, तुम्हाला इथं आमदार पण हिंदी चालतो, तुम्हाला खासदार पण हिंदी चालतोय, कशामुळं? जर मी माझ्या राज्यामध्ये तुम्ही आलात, राहिलात, आनंद, तुम्ही काम करा, सगळ्या करू, मग इथं राजकारण करायला तर काय माझं राज्य तोडणार, माझी मुंबई तोडणार? तसंच उद्या मुंबई तोडलं, उद्या पुणे तोडतील, उद्या नागपूर तोडणार आहेत, म्हणजे विदर्भाच्या, म्हणजे सगळं. आज जे काही तामिळनाडूवाले जसं म्हणतात की आम्हाला अतिक्रमण नकोय, काय म्हणतात? कारण की त्यांना त्यांची संस्कृती जपायची आहे. बघा, बिहारने बिहारची संस्कृती जपावी, युपीने युपीची संस्कृती जपावी, गुजरातने गुजरातची संस्कृती जपावी. आम्ही मराठी आहोत, तर आम्हाला आमची संस्कृती जपली पाहिजे का नको? पण जर आम्हाला आता इथं जर काही लोक म्हणतात काय मराठी में बोलना, मैं बोलूंगा नाही, ज्या क्या करना है कर ले, मुझे मराठी आती नाही, तर हे कुठेतरी दुर्दैव आहे. तुम्ही आज बाहेर नाला म्हणतात, पण तुम्ही मराठी बोलता, मराठीचा तुम्ही प्रयत्न तर करता. मी खूप चांगले प्रयत्न करतो. माझं म्हणणं काय, तुम्ही या प्रयत्न करा, तुम्ही म्हणू नका ना, कोणाचा इगो दुखू नका. आम्ही काय युपी मध्ये जाऊन आम्ही म्हणणार का मराठीमध्ये बोल, आम्ही हिंदीमध्ये बोलणार. साऊथ मध्ये गेल्यानंतर आम्ही शक्यतो त्यांच्याबरोबर त्यांच्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार. गुजरातमध्ये गेलो तर तिथं बाबा कम्युनिकेशन, समजा हिंदी चालतं किंवा काय ती भाषा बोला, आम्ही नाही म्हणणार आम्हाला मराठी बोला म्हणून. पण मराठी म्हणजे महाराष्ट्रात येणार आणि तुम्ही म्हणणार मराठी येत नाही, तर तो माझा अपमान नाही का? माझ्या आईचा अपमान नाही का? तुम्हाला मतलब काय है कि भाषा जो है, भाषा जोड़ने का काम करती है, वो तो है ही. लेकिन दादा मैं अभी भी उसी बात पे हूँ कि अपने जो लोग तो यहीं के रहे, राजकरण के जितने भी, राजनीति में भी आज भी यहाँ पे जो खड़े हुए हैं, कम से कम पुणे का मैं बताऊं, मुझे तो मुंबई नहीं जाता दादा मैं ज्यादा, तो पुणे में अभी मैंने देखा है राजनेता जितने खड़े हुए सब यहीं से ही हैं, पुणे से ही हैं, और अभी तक जो भी खड़े हुए वो भी पुणे से ही खड़े हुए हैं. लेकिन उसके बावजूद भी पुणे का ये हाल क्यों है? नाही, काय बघा, मुंबई आणि पुण्याचे दोन प्रश्न वेगवेगळे. मुंबई नाही दादा, पुणे. मग दोन प्रश्न वेगळे. मुंबई आता बरबाद झाली असं समजा, पुणे बरबादीकडे काय चाललंय की पुण्यामध्ये कळत नाही. राजकारणी इथले, लोक इथले, सगळे इथले, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बिल्डिंग लाईन करतो. शेवटी त्या फ्लॅट कोण घेणार आहे? आज 2 कोटीचा समजा कोथरूडमध्ये फ्लॅट आला, तर तो इथला कष्टकरी घेणार का नाही घेणार? तो कुठे जाणार आहे? चांदणी चौकाच्या पुढे भुगाव झाले, भूकंप झाले, तो त्या भागात जाणार आहे. इकडे शिवणे झाले, त्या भागात जाणार. इथं येणार नाही. म्हणजे इथला कोण क्राऊड येतो माहित नाहीये. आमचा म्हणण्याचा उद्देश काय, एक खराब, आपण बिल्डिंग लाईन विकणं वाईट नाही, परंतु जो महानगरपालिका चालवतात, व्यवस्था, ती महानगरपालिका कोण चालवतं, प्रशासन कोण घेतात? तर भाजप आहे ना. केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि शहरात पण भाजप. मग तुम्हाला इतकी काय भूके की सगळंच तुम्हाला पाहिजे. आज जर म्हणजे तुम्ही जे म्हटलं व्यवस्था, आता माझ्या शेजारी प्रभाग क्रमांक 11 आहे, तिथला उद्धव ठाकरे गटातला एक उमेदवार आहे, जे इलेक्शन लढत होता, त्याला तुम्ही भाजपने डायरेक्ट घेतला. म्हणजे लोकशाहीचा खून नाही का? तुमच्याकडे जर विरोधक तयार झाले तर तुम्ही डायरेक्ट विरोधकांना घेणार. म्हणजे उद्या समजा 165 नगरपेक्षा 165 नगरसेवक भाजपचे निवडून आले, विरोधक नाही राहणार, मग प्रश्न कोणाला विचारायचे? दादा, तो अभी इसी बात पे मेरा आपसे सवाल है, बहुत इंपॉर्टेंट सवाल है, और मैं बता रहा हूं ये पुणे के हर एक व्यक्ति के मन में ये सवाल है कि दादा, यही नदी के उस पार में क्यों कोई बिना कोई उसके खिलाफ खड़ा नहीं हुआ, वो निर्विरोध जीत के आया? क्या ये डेमोक्रेसी की हार नहीं है? नाही, बघा, या हार नहीं है बाकी सभी पार्टियों के लिए कि किसी को तो खड़ा होना था वहां पे? कायदा काय सांगतो, बिनविरोधचा अर्थ काय? आपल्याकडे कसं असतं, समजा 6 उमेदवार आहे, तर 7वा उमेदवार एक असतो नोटा आहे ना, तो बिनविरोध कसा असू शकतो? जर एखाद्या उमेदवारच्या विरुद्ध कुणी फॉर्म नाही भरले, ओके, नाही प्रॉब्लेम, पण तो उमेदवार तसाच राहणार आहे.
तो ज्या वेळेला मतदान येणार आहे तिथले नागरिक कोणाला मतदान करतील? एक तर त्या उमेदवाराला करतील किंवा नोटाला करतील. समजा एखाद्याला वाटलं की हा उमेदवार मला मतदान करायचं, मला नोटा करायचंय, आणि नोटा करताना एक स्पेसिफिक नंबर असतो की एवढ्या एवढ्या पर्सेंटेज, तेवढा पर्सेंटेज केलं तिथे परत इलेक्शन लागणार आहे. पण नोटा त्या ह्याच्यावरती असताना तुम्ही बिनविरोध म्हणून त्याला नगरसेवक म्हणून कसं काय करू शकताय? लेकिन दादा इसमें एक सवाल ये है ना कि क्यों दूसरे पार्टी के लोगों ने क्यों नहीं खड़ा किया, या मन से भी नहीं आए, नाही काय आहे, लड़े ही नहीं हम लोग इस नाही बार? ऐसा कसं आहे की त्या भागामध्ये दादा सॉरी, लेकिन ये नाही, सवाल जो है 100% हर एक पुणेकर के मन में है। एक दादी ने अभी, छोटी आजी ने हमारी, आपने हाँ। देखा होगा वीडियो, आजी दुखी में रो करके बोला उन्होंने नाही, ये बात। कसं आहे की आज सदाशिवपेठ, नारायणपेठ मधले बरेचसे वर्ग जो भाजपचा कोर वोटर आहे तो सगळा त्या प्रभागात आला, सन सिटीच्या प्रभागात. मग तिथला कार्यकर्ता जो आहे ना तो घाबरला. तो म्हणला अरे मी माझे पैसे मी वाया घालणार, मी उभा राहिलो तर भाजपलाच लोक मतदान करणार, तर मी का उभा राहू? म्हणून कदाचित काही उमेदवार तिथं उभेच राहिले नाही. काही उमेदवार उभे राहिले, त्यांना पैशांनी भाजपवाल्यांनी विकत घेतलं, त्यांना माघार घ्यायला लावली. त्यांनी त्यांचं कोणाला धमकावून माघार घ्यायला लावली, कोणाला पैसे देऊन माघार घ्यायला लावली. हे चित्र बाहेर दिसत नाही ना, फक्त काय दिसणार? लोकांनी माघार घेतली. मग जर एवढं मोठं काम तुमचं होतं तर लोकांनी फॉर्मच भरले नसते ना. मग फॉर्म का भरले? बिनविरोधचा अर्थ काय झाला? फॉर्म भरले आणि फॉर्म माघार घेतली आणि तुम्ही निवडून आले. मग जर तुमचं एवढं काम आहे तर त्यांनी फॉर्मच भरला नसता, एकट्याचाच फॉर्म झाला असता, दोघांचा, नागपुरेबाई आणि जगताप या दोघांचाच फॉर्म आला असता. पण बाकीच्यांनी फॉर्म भरले, मग माघार घेतली याचा अर्थ त्यांना काही आमिष दिलं. बरं चला तुम्ही माघार घेतली सगळं, पण नोटा आहे ना, नोटांनी थोडीच माघार घेतली. नोटा दाखवा, लोकांना कळू द्या, नोटा दाबू द्या. नोटा नाही दाबलं, समजा तुम्ही चांगलं काम करताय, ओके तुम्ही निवडून आलात. पण लोकशाहीचा हा खून आहे, बिनविरोध होणे लोकशाहीचा खून आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना सुद्धा त्यांच्या विरोधात उमेदवार उभा राहिलेला आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुद्धा त्यांच्या विरोधात उमेदवार उभे राहिले होते आणि इंदिरा गांधी सुद्धा पडलेले आहेत, अटल बिहारी वाजपेयी सुद्धा पडलेले आहेत, लक्षात ठेवा. तर लोकशाहीमध्ये किती मोठा माणूस असू दे, किती उत्तम माणूस असू दे, त्याच्या विरोधात कोण ना कोणतरी उभा राहतं आणि त्यांना काही पाहिजे. आम्ही जनता आहे, आम्ही युथ आहे. आम्हाला असं वाटतं की इतके काय घटत आहे, आमचे काय दुसरे जे लोकशाही में मतलब कि चाहे मनसे आहे, शिवसेना आहे, कोणाला काही मतलब कोणच्या मतलब कि किसी को डर क्या है? क्या भीती तो नहीं है? इतने उम्मीदवार खड़े हो रहे हैं चारों तरफ, वहां क्यों नहीं हो रहे? माझ्याकडे काही लोक सांगितलं की बाबा आपण सिंगापूर, मलेशिया, थायलंड इकडे तिकडे फिरायला जातो, अमेरिका. तर मग तो सन सिटीचा जो प्रभाग आहे इतका सुंदर असणार आहे, बाहेर फिरण्यापेक्षा आपण तिथं फिरायला जाऊ. कारण तिथं खड्डे नसणार, तिथं पाण्याचा प्रॉब्लेम नसणार, तिथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम नसणार, तिथं उत्तम रस्ते, पार्किंग उत्तम, सगळं उत्तम असणार आहे. त्याच्यामुळे तिथं बिनविरोध इलेक्शन झाली ना. मग आपण इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण तिथं जाऊ, असे लोक म्हणायला आले. तर लोक इतकं छान म्हणजे इतकं छान त्यांनी वाढ केलाय, म्हणून सगळ्यात जास्ती ट्रॅफिक कुठे हो? सन सिटीच्या एरियाला ट्रॅफिक आहे. कुठे आहे? मी लास्ट साल एकता नगर मध्ये जब पूर आला, मी तिकडे होतो, माझे मित्र तिकडे होतं, नागपुरे साहब मतलब वहां पे आए थे, उनकी पत्नी के साथ आए थे, हम लोग वहां कंबल बांटने के लिए गए थे. हमने वहां देखा है, वहां की स्थिति तो बहुत खराब है. इनफैक्ट एकता नगर में हर साल अगर कम से कम 10 मतलब 1000-2000 घरों को तो प्रभावित करता ही है वो बाढ़. तो लोक क्यों नहीं परेशान होते? नगर मध्ये इतका पाऊस झाला, भिंत तुटली, लोकांच्या घरात पाणी आलं. पहिला मेन राजकारणी असेल तर राजसाहेब ठाकरे 2 वेळा त्या ठिकाणी आले, घराघरात गेले, लोकांना भेटले, लोकांनी त्यांच्यासमोर प्रश्न मांडले. त्यांनी त्यावेळेला एकनाथ शिंदेना फोन लावला, त्यांना सांगितलं की एकनाथजी हे असा विषय, त्याचा प्रॉब्लेम. एकनाथ शिंदेनी काही राजसाहेबांच्या जे काही सूचना होत्या त्याचे पालन केलं, काही गोष्टी केल्या. महानगरपालिकेने तिथं खूप डम्पिंग केलं. त्या राजसाहेबांनी सांगितलं की सगळं तुम्ही काढलं पाहिजे. साहेबांनी बऱ्याचशा सूचना दिल्या आणि बरेचसे लोक साहेबांना भेटले आणि साहेबांना म्हटले की साहेब, पहिला राजकारणी आहे की एवढा मोठा नेता आमच्याकडे पहिल्यांदा आला या सगळ्या गोष्टीत. मग जर राजसाहेबांना एवढ्या लोकांनी बोललं आणि ते म्हणले इथं काम होत नाही, इथं प्रॉब्लेम येतं, मग इथं बिनविरोध इलेक्शन झाली कशी? म्हणजे बिनविरोध झाली याचा अर्थ काय की त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. म्हणजे ती भारतीय जनता पार्टी नाहीये, भारतीय भ्रष्टाचार पार्टी झालेली आहे. आज भारतीय भ्रष्टाचार पार्टी जर ह्या पद्धतीने काम करत असेल तर येणारा काळ हा खूपच वाईट आहे पुण्यासाठी. म्हणजे येणारा युथला हा खूप वाईट आहे. म्हणजे खरं तुमच्या माध्यमातून युथला सांगेन, यांना सांगेन, भारतीय जनता पार्टी सोडून कोणाला मतदान करा. का करा? कारण की भारतीय जनता पार्टीचा अहंकार वाढलेला, राक्षसी अहंकार वाढलाय. 100 लोक त्यांचे निवडून आले तर त्यांनी 0 काम केलं.
आता म्हणतात आम्ही 120 130 येणार, 165 पैकी 120 130 जर नगरसेवक त्यांचे झाले, विरोधकच राहिला नाही, आणि विरोधक पण त्यांनी काय केलं की अजित पवारला विरोधक तयार केला, म्हणजे मेरी बी म्हणजे माझीच चित माझाच पट. कारण समजा अजित पवारचे 20 लोक निवडून आले तर यांचे 120, त्यांचे 20-30 म्हणजे 150 यांचे झाले. तो दादा मैं एक शब्द बोलूं, एक इसका मतलब है कि राजकारण ने समाजकरण को खत्म कर दिया. संपूर्ण टाकलं. समाजकारण काय राहिलंय? समाजकारण राजकारणामध्ये पैसा, भ्रष्टाचार एवढ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि पैसा आणि भ्रष्टाचार पूर्वी जर म्हणतो ना काँग्रेस करते, राष्ट्रवादी करते, आज काँग्रेस राष्ट्रवादी सगळं भाजपमध्ये आले. म्हणजे भाजप कुठलं आणि राष्ट्रवादी कुठलं कळतच नाही. आज जर प्रत्येक नगरसेवक, तो नगरसेवक जातोय कुठं? भाजपमध्ये. मग तो काँग्रेसचा जातो, राष्ट्रवादीचा जातो, इतर पक्षाचा जातो. म्हणजे भाजप एवढं काम मोठं करतं. मग भाजपचा मूळ कार्यकर्ता आयुष्यभर त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? ज्यांनी 5 वर्ष झेंडा घेतो, जो काम करतो, जो मेहनत घेतो, जो मोदींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न करतो, देवेंद्रजी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करतो, त्या कार्यकर्त्याला काय मिळतं? त्याकडे पैसा नाही म्हणून तिकीट नाही मिळत, कार्यकर्ते नाही म्हणून तिकीट नाही मिळत, त्याचा प्रभाव नाही म्हणून तिकीट नाही मिळत. मग ज्याचा प्रभाव आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे नातं गोतोय, त्याच लोकांना तुम्ही तिकीट देणार आणि भाजप निवडून येणार. मग ते मूळ कार्यकर्ते काय करणार? ज्या दिवशी भाजपची वाईट काळ येईल ना, हे सगळे लोक आले ना परत जातील, राहणारे फक्त भाजपचा मूळ कार्यकर्ता. मग त्या कार्यकर्ते म्हणले बा आम्ही नाही काम करणार, तर काय होणार आहे? सगळ्यांना म्हणजे आता इथं चंद्रकांत पाटील आले कोल्हापूर, ते कोल्हापूरला जातील हो. इथला जो मूळ प्रॉपर पुण्यातला माणूस, कोथरूडचा माणूस, त्यांनी काय करायचं? तो दादा जैसे अभी मुरली अन्ना है, कोथरूड से ही हैं, खास हैं, मिनिस्टर हैं, तो अभी मतलब बहुत सालों का उनका भी सफर है. मुझे तो लगता है आप और वो एक ही साथ के सफर कर रहे हैं, एक तरह से हम सफर ही हैं. मुरली अण्णा मोहोळ हे माझे मित्र, काल पण होते, आज पण होते. तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. पंतप्रधान म्हणून देवेंद्रजी पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी व्हावेत अशी अपेक्षा भारताला होती, महाराष्ट्राला होती. पण विरोधक खूप स्ट्रॉंग होते. आणि त्यावेळेला राजसाहेबांना अमित शहा, नरेंद्र मोदीजींनी बोलवलं, म्हणतात तुम्ही आमच्यावर युती करा. ठीक आहे. 3 आम्हाला मतदारसंघ, 3 आम्हाला जागा दिल्या, त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या आणि त्या फिसकटल्या. पण राजसाहेब म्हणले फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे म्हणून माझ्या पक्षाने मी तुम्हाला 100% बिनशर्त पाठिंबा देतो. मला काय नको, मला काय नको, बिनशर्त पाठिंबा. त्याच्यानंतर आम्हाला प्रचार करायला लावला. कोणाचा? मुरलीधर मोहोळांचा. का तर एक वोट महत्वाचा, एक खासदार महत्वाचा. आम्ही प्रचार केला, खूप प्रचार केला, आणि समोर सगळेजण विरोधात होते, सगळेजण काँग्रेसचा प्रचार करत होते. आता या माझ्या समोर जे उभे आहेत उमेदवार पृथ्वीराज सुतार, हे त्यावेळेला काँग्रेसचा प्रचार करत होते, त्यावेळेला राहुल गांधीचा प्रचार करत होते, त्यावेळेला ते नरेंद्र मोदीला पाडण्याचा प्रचार करत होते, ह्या ठिकाणी मुरलीधर मोहोळांना पाडण्याचा प्रचार करत होते. आणि त्यावेळेला किशोर शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरलीधर मोहोळांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत होते, आणि त्यांनी निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केला. आमचा खारीचा वाटा आहे मुरलीधर मोहोळ निवडून यायचा. आणि राजसाहेबांनी मोठी सभा घेतली, तरी मुस्लिम समाजाने सांगितलं की फतवा काढला, काँग्रेसला वोटिंग करा. मग राजसाहेबांनी सभा घेतली आणि त्यात फतवा काढला, जेवढे हिंदू आहे तेवढं सगळ्यांनी मुरलीधर मोहोळांना मतदान करा म्हणून. आणि आज तेच पृथ्वीराज सुतार भाजपने घेतले, ज्यांनी नरेंद्र मोदींना विरोध केला, ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला, ज्यांनी राहुल गांधींचा प्रचार केला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे विचार, ज्यांनी मुरलीधर मोहोळांचा विरोध केला, त्यांनाच तुम्ही भाजपमध्ये घेतलं. दादा तो ये पर्सनली आपको, हाँ, त्यांना भाजपमध्ये घेतलं. आणि भाजपच्या जो कोर कमिटी आहे, भाजपचे जे कोर कार्यकर्ते आहेत, ते त्यांचा प्रचार करतात. ज्यांनी मोदींना पाडण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी राहुल गांधींना निवडण्याचा प्रयत्न, त्यांना तुम्ही त्यांचा प्रचार कोण करतंय? तर भाजपवाले. आणि आम्ही जे नरेंद्र मोदीला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, मुरलीधर मोहोळांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, आता ते भाजपवाले आमच्या विरोधात आहे. म्हणजे अशी परिस्थिती बघा. तो दादा अभी ये जैसे जब जनता देखती है बाहर से, तो लिटरली हम लोग भी यही सोचते हैं कि क्या करे, भारत की राजनीति कहाँ जा रही है. या अभी मैं भारत की ही राजनीति बोल लूं कि भाई इधर से आदमी इधर जाता है, उसके बाद वो बिल्कुल साफ हो जाता है. यहाँ मतलब यहाँ पे है वो तो करप्शन का उस पे चार्ज है, वहां चला जाता है तो उस पे से करप्शन का चार्ज हट जाता है, वो हटाइए. सबसे बड़ी बात हमें आज ही जो कुछ टाइम में हमें देखने को मिला है महाराष्ट्र में स्पेशली, कि हर भाग 2 भाग में बट गए. अब वो 2 भाग भी हमें समझ में आ रहे थे कि चलो भाई ये 2 अलग अलग लड़ेंगे, फिर अचानक से फिर युति हो रही है,
फिर ये युति उसके साथ जा रही है, वो युति उसके साथ जा रही है। इस बार स्पेशली पुणे के इलेक्शन आते आते मतलब कि बहुत सारे मीम में आप देखा होगा दादा आपने कि लोगों को ये नहीं, मतलब वो महाराष्ट्र, ये कहते हैं ना पुणे का इलेक्शन, ये कौन सा है ये रास्ता अपना चांदनी चौक का, वो चौराहा हो गया है कि कहां से कौन सा रास्ता किधर जा रहा है पता ही नहीं चल रहा दादा। तो काय भाजपकडे वॉशिंग मशीन आहे, त्या वॉशिंग मशीन मध्ये भ्रष्टाचारी गुंड लोक सगळे टाकायचे आणि बाहेर एकदम साफ स्वच्छताची माणसं राहतात, एकदम स्वच्छ, त्यांच्यावरती गुन्हेगारी वृत्ती नाहीये, त्यांच्यावरती भ्रष्टाचार नाहीये, अशा प्रकारची त्यांच्याकडे क्यों उनको वोट मिलता? मशीन आहे ना। नहीं वोट कैसे मिल रहा है? मशीन वोट नाही, लोक त्यांना मतदान करत नाही, मशीन त्यांना मतदान करते। का नाही बदलत मशीन? तर नरेंद्र मोदीच म्हणले होते ना की बाबा हे मशीन म्हणजे काँग्रेस मशीन हॅक करतं, ईव्हीएम हॅक होतं, मत चोरी होतात। मग आता तुमच्याकडे सत्ता आहे, ईव्हीएम बाजूला काढा, परत थप्पा मारा, मग कळ खरं काय खोटं काय। बरं थप्पा मारल्यानंतर काही वोटिंग बाद होतं असं म्हणणं, होऊ द्या ना बाद, पण लोकांचा थप्पा कुठे ते तर कळल। आज थप्पा बाजूला काढलाय तुम्ही आणि आज काय केलंय, मशीनला बटन दाबलं तर काय कळतंय, दिसतंय केळं जातंय सफरचंद, दिसतंय सफरचंद जातंय केळं, अशा प्रकारची आपल्याकडे सिस्टीम आहे। लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही चालू आहे। तुम्ही आणि मी हुकुमशाहीमध्ये आहात। आपण जास्ती काय बोललो, जास्ती काय केलं, आपल्यावर ईडी येणार, आपल्यावर इन्कम टॅक्स येणार, आपल्याला पोलीस त्रास देणार, हे सगळे लोकशाही नाही, तर हुकुमशाही आहे। त्याच्यामुळे हुकुमशाहीमध्ये आपण जगतोय, लक्षात ठेवा। आपण किती म्हणलं लोकशाहीच्या दंडात, तर लोकशाही नाहीये। भाजप आहे तोपर्यंत हुकुमशाही आहे, भाजप गेल्याशिवाय लोकशाही येणार नाही। मी असं म्हणत नाही की काँग्रेस चांगलं होतं किंवा काय चांगलं होतं, परंतु ह्यांना ज्या पद्धतीने राक्षसी सत्ता मिळते ना, त्याच्यामुळे हे लोक सगळ्या अशा पद्धतीने वागतात। दादा मैं तो अभी राजकारण की पूरी हमने बात की, हमने इस कोशिश की समझने की आपके थ्रू, बिकॉज कि आप भी बहुत पुराने पॉलिटिशियन हैं और आपको भी, और सबसे मजेदार आपके साथ मैंने देखी है कि वो कहते हैं ना कि एक निष्ठ एक शब्द है यहाँ पे, वो एक पार्टी को, मैं आज ही अनिक को समझा रहा था कि अनिक ने बोला कि 12 साल हो गए सौरभ द्विवेदी ने ललन टॉप छोड़ दिया। हम कहें भाई उसे रहना चाहिए था, क्योंकि जब जो ज्यादा दिन तक रहता है फिर वो उसी का हो जाता है। मतलब आज जैसे आप मन से के हो चुके हैं, एक ऐसा पॉइंट है। अब मैं थोड़ा सा दादा कुछ विषय के ऊपर मैं बात करना चाहूंगा, एक दो विषय हैं जो पुणे के लिए बहुत इंपॉर्टेंट है। 2-3 चीजें हैं दादा, जैसे कातरज घाट हो गया, यहाँ का डोंगर बहुत ही खराब सिचुएशन में है, डोंगर की बहुत ज्यादा कटिंग चल रही है। इसके बाद एक यहाँ पे पौड रोड पे भी आपने सुना होगा कि ये भी डोंगर काट करके रोड बनाना चाह रहे हैं। तो दादा पुणे की तो सबसे मेन चीज ही यहाँ का ये डोंगर और यही चीज है। अगर इसी को खत्म कर देंगे विकास के नाम पे तो कैसे होगा? आपका इसके ऊपर कोई विजन दादा, क्या सोचा है आपने? माझ्या कोथरूड मतदारसंघामध्ये बाल भरतीचा रोड आहे, त्याच्यामध्ये मी माझ्या ह्याच्यात सांगितलं की आमचा विरोध आहे, कारण की तुमचा आहे विरोध दादा? त्याच्यामध्ये भोगदा होण्याचा विरोध आहे, त्याच्यामध्ये भाजपच्या लोकांचा पाठिंबा आहे। त्यांनी सांगितलं की नाही इथं व्हायला पाहिजे, आमचा विरोध आहे की तो बाबा रस्ता एवढे आहेत ना, तिथं रस्त्याची काय गरज, बरं त्याला पर्याय दुसरी व्यवस्था करा, झाडं न कट होता, तिकडच्या पर्यावरणाला हानी न जाता दुसरं काय करता येईल का त्याचा प्रयत्न करा। परंतु भाजपची मंडळी ऐकायला तयार नाही, ती मस्तीमध्ये, ते हेकेकरपणा आहे, मी म्हणाल तेच पद्धतीने करतात, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे। आज तुम्ही जर बघितलं, तुम्ही आता कात्रचा डोंगर सांगितलाय, मी पुणे महानगर नियोजन समितीचा होतो, त्यावेळेला ह्या ठिकाणी शिर्के साहेब म्हणून तहसीलदार होते, मी पत्र दिलं, साधारणतः 2000 लोकांवरती त्यांनी गुन्हे दाखल केले की डोंगर फोडून प्लॉटिंग केलं, त्यावरती घर राहायला गेले। काहीतरी एखाद दिवशी जसं केदारनाथ मध्ये मोठं डोंगर फुटी झालते आणि एखाद्या वेळेस जर डोंगर फुटी झाली तर अख्खं जे वरती राहणार लोक सगळे जमिनीवरती, ती जबाबदारी कोणाची? त्या तिथल्या तलाट्याची जबाबदारी आहे, तहसीलदारची जबाबदारी आहे, प्रांतची जबाबदारी आहे, कलेक्टरची जबाबदारी आहे, का महानगरपालिकेच्या लोकांची जबाबदारी? कोणाची जबाबदारी? ऍक्च्युली काय झालंय, आपण फक्त पाहतो, डोळे मिटतो, पुढे जातो। आज आपले डोळे उघडे पाहिजे ना, अधिकारी कशाला ठेवले? आपण पैसे देतो, तुमचे आमचे फंड आहेत, तुमचे आमचा टॅक्स आपण भरतो, त्या टॅक्सवरती अधिकारी लोकांना पगार मिळतो, पण त्या अधिकारी लोकांना असं वाटतं मी म्हणजे खूप मोठा, तू नोकर आहेस, तू समाजाचा नोकर आहे, मग तू जात, आपल्याला जाताना टेकडी फोडताना दिसती, तहसीलदारला दिसत नाही का टेकडी फोडताना, कलेक्टरला दिसत नाही टेकडी फोडताना, मग ते का नाही त्यांच्यावरती केस दाखल करत? कुणीतरी तुम्हाला कंप्लेंट करायची आणि मग तुम्ही केस दाखल करणार, ते चुकीचे। तो दादा क्यों नहीं करते हैं केस दाखिल? वो माज अधिकाऱ्यांना जो माज आलाय भाजप भारतीय जनता पार्टीमुळं, तो माज मोडला पाहिजे। नागरिकांनी प्रश्न विचारणे सोडून दिलेत, नागरिक प्रश्न विचारत नाही। इलेक्शन आली पैसा घेणार, इलेक्शन आली मटण खाणार, इलेक्शन आली ट्रिपला जाणार, इलेक्शन आली खायला प्यायला जाणार, पैसे मिळाले संपलं, सगळं नाही, पण काही वर्ग आहे पैसे घेणार
आणि मस्त ट्रिपला जाणार, मस्तपैकी जेवण करणार आणि संपला. काय कोण आहे ते म्हणा 5 वर्षात ते काय करते. आता मी डहाणूकर मध्ये लक्ष्मीनगर मध्ये गेलो, 2 वर्ष तिथं पाणी येत नाही म्हणतात. मग म्हटलं 2 वर्षात पाणी येत नाही, मग 2 वर्षामध्ये खासदारकीची इलेक्शन झाली आणि आमदारकीची इलेक्शन झाली, तुमचा राग का नाही निघाला तिथं? खासदारकीच्या इलेक्शनला तुम्ही एकाने पण खासदारला मत नव्हतं केलं पाहिजे, तुम्ही आमदारला एकाला पण भाजपला मत नाही केलं पाहिजे, मग तुम्ही भाजपला मत पण देणार आणि तुम्हाला पाणी येणार नाही, मोर राहणार, मग कसं काय चालणार? पाणी येत नाही ना, भाजपचा नगरसेवक आहेत, मग भाजपच्या नगरसेवकांना तुम्ही जाब का नाही विचारला? तिथल्या आमदाराला मत का दिलं? तिथल्या खासदारला मत का दिलं? जोपर्यंत लोक बदलत नाही ना तोपर्यंत काहीच गोष्टी घडणार नाही. आपको भी लगता है कि समाज में एक बड़ा समाज को ही बदलने का, सोच बदलने का बहुत जरूरी है दादा? समाज अडकून पडलाय सोशल मीडियामध्ये, समाज अडकून पडलाय छोट्या छोट्या त्या टीव्हीच्या सिरियलमध्ये, समाज अडकून पडलाय छोट्या छोट्या त्यांच्या गरजांमध्ये. माझी गरज त्यांना त्यांची गरज, बरं समाज अडकला त्या लाडकी बहिणीच्या 1,500 रुपयामध्ये. 1,500 रुपये मिळायला खुश, त्यामुळे 1,500 रुपये तुम्हाला देतात आणि 1.5 कोटी रुपये ते कमवतात. दादा आपको अच्छा लगा लाड़की बहन योजना? चुकीचं आहे. आपको लगता है कि ऐसे फ्री वाटना पैसा, ये तुमचे आणि माझे पैसे, आपले पैसे फ्री मध्ये वाटण्याचा त्यांना काय अधिकार आहे? बरं ज्या महिलेला पैसे मिळतात ती महिला आळशी करताय तुम्ही. ती शेवटी काम करणार का? ती उद्या धुणं भांडे करायला जायची, ती शेतमजूर म्हणून जायची, ती छोटे छोटे कामं करतात, तिला पैसे महिन्याला 1,500 रुपये मिळतात. ती म्हणणार कशाला काय याचं मला 1,500 रुपये. आपण आपल्या आळशी करतो. बरं आपला देश प्रगती आहे, आपण काय म्हटलं आपले अर्थव्यवस्था खूप मोठी आहे, आपण काय ते जपानला पण मागं टाकलं. मग 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये रेशन का देतो आपण? 80 कोटी लोकांना जर फ्रीमध्ये रेशन देत असेल तर मग आपला देश गरीब आहे का श्रीमंत आहे? म्हणजे 4 लोक फक्त श्रीमंत झाले म्हणजे का देश श्रीमंत होतो का? 80 कोटी लोकांमधले तुम्ही 10 कोटी पर्यंत आणले पाहिजे, 5 कोटी आणले पाहिजे. सगळ्यांनी काम धंदा करून पैसे मिळवले पाहिजे. त्या 80 कोटी लोकांना जेव्हा तुम्ही अन्नधान्य देता ना, ह्याचा अर्थ काय होतं की जे अन्नधान्य देणाऱ्या लोकांना तुम्ही पाळताय, पोचताय. कारण अन्नाची क्वालिटी खराब आहे, तांदूळाची क्वालिटी खराब आहे, गहूची क्वालिटी खराब आहे आणि त्यांना तुम्ही ठेकेदारी पद्धती देतात आणि ती लोक तुम्हाला पैसे देतात आणि तुमचा पक्ष मोठा वाढतोय. ज्या पक्षाला 20 कोटी 30 कोटी फंडिंग होता भारतीय जनता पार्टीला, नंतर 100 कोटी 200 कोटी झाला, त्यांचा फंडिंग आज 10,000 कोटीच्या वरती आहे. ज्यांचा 10,000 कोटीच्या वरती फंडिंग आहे, कोण पैसे देतं 10,000 कोटी? म्हणजे तुम्ही काहीतरी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला पैसे मिळतात ना. आज 80 कोटी लोकांना तुम्ही अन्नधान्य देतात, किती पैसे तुम्हाला मिळत असतील? असे एक ना अनेक प्रश्न आहेत, परंतु मी का बोलू अशा प्रकारची सगळ्यांची अवस्था झाली. एक और है दादा, मेरा बहुत इंपॉर्टेंट सवाल है, वो है कचरा दादा. हम लोग तो खुद साफ करते हैं, अब हजारों किलो कचरा हमने निकाला है नदियों से, जंगलों से, हर जगह से. तो मेरा यही है कि कचरा की जो परेशानी है ये तो सबकी आम जनता की परेशानी है, चाहे वो मिनिस्टर साहब हो, चाहे कोई नॉर्मल कॉर्पोरेटर हो, चाहे नॉर्मल जनता हो. क्या ऐसा हो रहा है? क्यों नहीं हम लोग उसको कम से कम सॉल्व करें? क्यों हम लोग ऐसे डुक्कर की तरह जीवन जी रहे हैं कि हमारे चारों तरफ कचरा है दादा, और कोई किसी के अंदर में वो आग नहीं लगी है कि जाके खड़े हो जाए एकदम महापालिका में या कहीं पे भी कि नहीं अब मुक्त होना है, पुणे को करना ही पड़ेगा. आम्ही सॉरी तुम्हाला तुमचा विषय समजला. आम्ही जपानला गेलो होतो महानगरपालिकेत असताना आणि आम्ही एका कचऱ्याच्या प्लांटला व्हिजिट केली. कचऱ्याच्या प्लांटला व्हिजिट केली आणि बघितलं, आम्ही त्यांना म्हटलं कचऱ्याचा प्लांट कुठे? म्हटलं हाच प्लॅन. म्हटलं वास नाही काय नाही, इथं सॉफ्टवेअर कंपनी वाटते. आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला आणि गोल काच होते आणि ते म्हणले बघा आम्ही गोल काचेत नाही बघितलं, तिथं कचरा पडतोय आणि त्या कचऱ्यामध्ये ते सगळं म्हणजे त्यांचं काय असं तिथं कचरा जाळायचे. ते कचरा जाळल्यानंतर तर कचऱ्याची धग जी आहे जाळण्याची आजूबाजूच्या 3-4 किलोमीटर मध्ये पोहोचायच्या, मग तिथं ते गिझर बिझर त्यांना मोफत द्यायचे. हा झाला तिथला प्रकार. आम्ही एका घरात जेव्हा आम्ही जेवायला गेलतो, आपल्या इथं पुण्यातले होते, त्यांना म्हटलं कचऱ्याचं कसं काय असतं? तेवढं बाबा आपल्याकडे कचरावाला माणूस येतो, त्याला आपण ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा द्यायचा. जर त्या ओल्या कचऱ्यामध्ये दुसरं काय दिलं तर तो डायरेक्ट कचरावाला कचरा फेकून देणार, फोटो काढणार आणि डायरेक्ट तुम्हाला 10 ते 12,000 रुपयाचा दंड देणार. किती? 10 ते 12,000 रुपयाचा दंड तुम्हाला. त्या दंडाच्या भीतीने ती बाई 4 वेळा कचरा व्यवस्थित करून ती त्यांना देते आणि मग त्यांना तिथं कुठलाही प्रकार नाही. पण आम्ही जेव्हा जपानवरनं येत होतो तेव्हा इथं पेपरला मोठं आलं की आता महानगरपालिकेतले लोक जपानला जाऊन आलेत, आता पुण्याला ते एकदम बंबावरती बसवणार, आगीच्या बंबावर बसवणार. जो माणूस इथं गेला नाही आणि तो माणूस इथं बोलतो आणि पेपरवाले छापतात, याचा अर्थ काय झाला? त्यांना कचरा काय हे करायचं नाही. बरं दुसरी गोष्ट, माझ्या वार्डमध्ये कचऱ्याची ही समस्या होती. मी काय केलं, म्हटलं कचरा मी माझ्या घरात टाकू शकतो का? नाही, बाहेर. जिथं जिथं कचऱ्याच्या प्रॉब्लेम मध्ये म्हटलं काय प्रॉब्लेम आहे पहिला बोला, सोल्युशन. कचरा पडतो का पडतो? ते म्हटलं बायकांना पडतो. मी एकदा संध्याकाळी 8 वाजता गेलो, 9 वाजता गपचिप लपून बसलो, लाईन शिर बायका आल्या आणि कचरा टाकत होत्या.
तेवढ्यात मी तिथं आलो. सगळ्या बायका लाजल्या, घाबरल्या. म्हटलं काय झालं, का तुम्ही कचरा टाकता? 10 वाजता होत्या सोबत. ते म्हणले भाऊ आम्ही कामाला जातो, सकाळी कचऱ्याची गाडी ती मग संध्याकाळी येत नाही, तेव्हा आम्ही ते कचरा टाकतो. म्हणलं ठीक आहे, तुम्ही आता इथे कचरा टाकू नका, तुम्हाला संध्याकाळी गाडी पाठवू का? ते म्हणले पाठवा. मी संध्याकाळी 9 वाजता गाडी पाठवली. 9 वाजता गाडी पाठवली. त्या ठिकाणी जो कचऱ्याचा ढीग होता तो कमी 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 होत गेला. शून्य कचरा झाला, शून्य. परमस नगरमध्ये एंट्री करताना खूप मोठा कचऱ्याचा हे होता, म्हणजे कचरा कुंडी होती. असे ते एवढा पण कचरा नाही. अख्ख्या परमस नगरमध्ये एक पण कचरा कुंडी नाही. का नाहीये? कारण प्रत्येक घरामध्ये कचऱ्याची गाडी येते. त्याचा टायमिंग असो, सकाळ संध्याकाळ लोक कचरा घेऊन जातात. त्या ठिकाणी हॉटेल बिटेलचं वेस्ट त्या ठिकाणी पडायचं. एकदा वेस्ट पडलं, आम्ही बघितलं कुठलं हॉटेल, त्यांच्यावर दंड केला. त्या हॉटेलला भेटलो, काय प्रॉब्लेम आहे म्हणलं, आमच्या वेस्ट घ्यायला येत नाही. तिथं गाडी पाठवली कचऱ्याची आणि वेस्ट घालावलं. शेवटी तुमच्या घरामध्ये कचऱ्याची गाडी आली ना, तुम्ही कचरा तुम्ही त्या गाडीतच टाकता, बाहेर टाकत नाही. आणि जो मी क्लीन वातावरण केलं होतं, आज जिथं बघावं तिथं कचरा पाहिजे, तिथे बघावं तिथं कचऱ्याचे तुम्हाला सेंटर ठेवलेत की इथं कचरा येणार टाकणार. मग कचऱ्याचे सेंटर तुम्ही ठेवताना नागरिकांना काय विचारलं, इथं सेंटर ठेवू का? लोकांच्या घरासमोर तुम्ही सेंटर ठेवू शकता का कचऱ्याचे? दादा, तो इसमें 2 चीजें। तो हाँ। पहले आपकी एक सॉल्यूशन आपने बोला, जो सॉल्यूशन मैं पकड़ूंगा। हमारा भी यही मानना है कि जिस दिन नगर सेवक जमीन पे आकर के कचरे के ऊपर में आने के बाद अगर हर एक नगर सेवक अगर कम से कम 3 महीना अपने एरिया में कचरे के ऊपर अगर काम करे हर रोज तो ये प्रॉब्लम सॉल्व हो सकती है। और आपकी बातों से मुझे लगा भी कि आपने बोला कि जब आप गए मिले, और मेरा खुद का अनुभव है क्योंकि मैंने बहुत सारे काम कर रखे हैं मार्केट में, तो मैंने भी देखा है कि जब आप रेगुलरली जाकर के कचरा जहां से भी गिर रहा है, लोगों से मिलते हैं, बात करते हैं, पीएमसी को उससे जोड़ के देते हैं, तो कचरा मुक्त होता है। तो दादा, आपको लगता है कि नगर सेवक लोगों को थोड़ा सा अब जागृत होना ज्यादा जरूरी है? 100% नगर सेवकच कचरा मुक्त करू शकतो. आमदार खाली उतरू शकत नाही, कारण नगरसेवकाचा घर टू घर संबंध असतो. माझ्या भागातल्या लोकांचा प्रॉब्लेम होता, तर आम्ही छोटे छोटे डबे वाटले. सोसायटीचा प्रॉब्लेम होता, मोठे डबे वाटले. सोसायटीमध्ये कचरा बाहेर टाकू नये म्हणून त्यांना आम्ही गांडूळ खताचा प्रोजेक्ट दिला. त्याच्यामध्ये आम्ही बायोगॅसचा प्रोजेक्ट दिला. आम्ही सोसायटीच्याच आतमधल्या बगीच्यामध्ये ते कचरा कसा जिरवला जाईल त्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी आणलं. त्यांचा कचराच बाहेर जात नाही. जर सोसायटीचा कचरा सोसायटीमध्ये झिरपला तर बाहेर येणार आहे का? राहिला कचरा फक्त कोणाचा? वस्ती भागातला. तो वस्ती भागातला कचरा जाण्यासाठी त्यांचा जर कचऱ्याच्या गाडीचा टायमिंग राहिला तर लोक बरोबर करणार, सकाळचा कचरा संध्याकाळचा कचरा तिथं टाकतील, सुका इकडं ओला तिकडं, तरच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही कॉर्पोरेशनच्या लोकांना. कचऱ्यातनं त्यांना पैसे मिळतात, हजारो कोटी रुपये मिळतात अधिकाऱ्यांना. आता जे अधिकारी रिटायर झाले त्यांच्यावर ईडीची नोटीस टाका, त्यांच्यावर इन्कम टॅक्सची नोटीस टाका, बघू द्या किती अधिकाऱ्यांकडे पैसे आहेत. एका अधिकाऱ्याकडे ₹1,00,000 ₹2,00,000 जर पगार असेल तर त्याच्या अख्ख्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये काय किती पैसे असणार त्याकडे? बरं, अधिकारी बिझनेस करू शकत नाही. पण आता जर रिटायर झालेला अधिकारी वैद्य तर त्याच्याकडे 4-5 फ्लॅट, 5-6 फ्लॅट, मोठ्या बंगला, गाड्या बिड्या घोडे, पैसे आले कुठनं? हे असं भ्रष्टाचार करून ना अशा 2-4 अधिकाऱ्यांवरती जेव्हा केस करतील तेव्हा जे अधिकारी आता काम करतात ना त्यांची हिंमत नाही होणार. आज अधिकारी महानगरपालिकेच्या ठेकेदाराबरोबर पार्टनर आहेत. ही परिस्थिती फक्त भाजपमुळे झाली. ही भाजप सरकार सत्तेमध्ये आल्यामुळं ठेकेदार हा पार्टनर झालेला आहे. आणि हे सोसायटीतले लोक कमळ बघून बटन दाबतात. त्यांना कळत नाहीये भ्रष्टाचार का वाढतोय म्हणून. अहो, तुम्ही कमळ बघण्यापेक्षा नगरसेवकाच्या इलेक्शनात माणूस बघा. काम करणारा माणूस बघा. काम करणारा माणूस आहे तर तुम्ही कान धरू शकता, हात धरू शकता, बोलू शकता. तिथं कमळ बघायला आले तर काय राहणार आहे? मग उद्या ग्रामपंचायतला तुम्ही कमळ करता, त्यापेक्षा तुम्ही कमळ न बघता तुम्ही फक्त माणूस बघा, काम करणार, तरच तुमचं काम होणार आहे. हम लोग प्रचार यही कर रहे हैं दादा, हम लोगों का मकसद यही है, हमारे मतलब जब भी मेरा बना रहे हैं कि आप इंसान को वोट करें, पार्टी को वोट ना करें, क्योंकि पार्टियां बदल सकती हैं, इंसान जो काम करने वाला है वो इंपॉर्टेंट होता है. वो रहा तो वो आपका काम करके देगा. तुम्हाला विजन असणाऱ्या माणसाला वोट केलं पाहिजे. आज आम्ही 10 वर्ष नगरसेवक होतो, आम्ही करून दाखवलं म्हणून आम्हाला परमन्स नगर सारख्या एकदम उच्च शिक्षित चांगले भाजप वोटर असतील ती लोक सुद्धा आमच्या पाठीशी उभे राहतात. का? तर आम्ही काम केलंय, रस्ता केला, सगळं केलंय. काम केलं तर लोक तुमच्या मागे उभे राहतात, काम नाही केलं तर लोक तुमच्या मागे नाही उभे राहणार आहे. तर आम्ही काम करतो, लोक आमच्या मागे आहेत, आम्हाला आनंद आहे. नहीं, आपका इसमें एक और जाते जाते भी और है दादा, आपने वसति गृह का बात किया. वसति गृह की समस्या जो सबसे बड़ी समस्या होती है दादा, वो होती है टॉयलेट.
हम टॉयलेट में जब जाते हैं वसति गृह, कहीं पे भी, कहीं का भी वसति देखते हैं, टॉयलेट का सिचुएशन बहुत खराब है दादा। तो ऐसा क्या, मतलब में आप फिर से वही बात हो जाएगी कि नगर सेवक क्यों नहीं विजिट करते हैं, रेगुलर विजिट करके क्यों नहीं देखते हैं? क्योंकि सुबह के टाइम में आप जाओगे तो टॉयलेट में लाइट तक नहीं है। जब टॉयलेट में लाइट नहीं है, कितने टॉयलेट की दीवारें गिर रही चू रही हैं, उसमें हमारी महिलाओं को जाना पड़ता है। सीसीटीवी तो छोड़ ही दीजिए, हर टॉयलेट के बाहर में दारू की बोतलें पड़ी हुई रहती हैं। काय टॉयलेट वरती जे केअरटेकर आहे त्यांना आपण पैसे देतो, मग ते केअरटेकर काम करतात का नाही ह्याचा विचार कोणी करायचा? बरं, आपण आपल्या घरामध्ये दिवसातनं 2दा-3दा ते टॉयलेट साफ करतो, मग तिथलं टॉयलेट साफ करण्यासाठी लोक का नाहीयेत? आपल्याला आपण लोक आहेत कागदावरती, त्यांचे पैसे मिळतात, पगार मिळतात, तिथं काम करतात का लोक? दादा कुछ विजन आपका है अपना पर्सनल, आपका क्या है, कुछ विचार किया है आपने स्वच्छता और इसको लेके? क्लीन कोथरूड, क्लीन कोथरूड, क्लीन कोथरूड, क्लीन कोथरूड मीन्स क्लीन कोथरूड, कचरामुक्त कोथरूड, त्या ठिकाणी उत्तम पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे, कुठलंही अतिक्रमण कोथरूडमध्ये झालं नाही पाहिजे, रस्त्यावरती कुठेही गाड्या लागल्या नाही पाहिजे, उत्तम पार्किंग पाहिजे, सगळ्यांना ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे हॉस्पिटल उत्तम पाहिजे। दादा कल आप जुन के आ गए यहाँ पे, तो क्या आप यहाँ पे पथरी वाले जो हैं या कोई गाड़ी लगा रहा है, कल के डेट में आप ही के कार्यकर्ता अगर कोई आपका नाम लेके लगाया तो? दादा मी 10 वर्ष नगरसेवक होतो आणि 2017 नंतर आजपर्यंत नगरसेवक नाही। माझं ऑफिस खाली आमच्या संगम चौकात आहे। संगम चौक ते विवेकानंद कॉलनी चौकापर्यंत एक सुद्धा गाडी लागली नाही। कुठला मायक्रा येऊन आमच्या ऑफिसच्या इथं माझ्या एरियामध्ये गाडी लावत नाही, कारण मी तिथं गाडी कोणाला लावून देत नाही। मला पैशाची ऑफर आली, सगळे आली, पण गाडी लावून देत नाही। मी निवडून आलो तर माझ्या भागातल्या जेवढ्या लिगली गाड्या तेवढ्या जातील, अनलिगली गाड्या काढून टाकतील, कोणाची पण ते तुम्ही शपथ घेता दादा की आम्ही शपथ कसं काढून टाकणार? बघा, शपथ घेतली म्हणजे खरं काम होणार आहे का? आम्ही वकील आहे, माझं म्हणणं असं काय, बघा वकील आहे मी तुम्हाला सांगतो, मी जे बोलतो तेच काम करून दाखवतो। हे जे 4 पैशासाठी गाड्या लावून दिल्यात ना, ABCDE अशा प्रकारची आपल्याकडे लायसन पद्धत आहे। ई वाल्याला लायसन म्हणजे नुसता एक कापड टाकायचं, त्याच्यावरती मटेरियल टाकायचं आणि विकायचं, एवढंच असतं। पण तो माणूस काय करतो, हातगाडी लावतो, आणि मग ते हातगाडी लावणं हे आपल्याला चुकीचं आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, 100% मी तुम्हाला आश्वासित करतो, चुकीच्या गाड्या माझ्या प्रभागात लागणार नाही। और दादा आप अगर चुन के आते हैं तो एक और चीज है जो जनता बहुत एक्सपेक्ट करती है कि ये जो बड़े बड़े बैनर लगे रहते हैं बहुत सारे महानुभावों के, दादा कब ये खत्म होगा? काय है, लक्षात ठेवा, 2 गोष्टी असतात। मतलब ये जनता का, आप जान रहे हैं कि जनता को चाहिए, जनता को नहीं अच्छा लगता है। वो कहता है कि रामनवमी में इतने सारे बैनर इतने लगातार चलते रहेंगे, कब तक चलेंगे? चाहे तुम्ही महानगरपालिका जोपर्यंत स्पेसिफिक जागा करून देणार नाही आणि कमी पैशाची त्यांना सांगणार नाही की इथं जागा लावा, इथं परवानगी घ्या, इथे एवढे पैसे, तर तुमचे बॅनर लागणार नाही। आज मोठे मोठे होल्डिंग आहेत, ते होल्डिंग वाले देत नाहीत, कारण की ते मोठ्या मोठ्या बिल्डरला देतात पैसे त्यांना। पण कार्यकर्त्यांनी बॅनर लावायचा कुठं? मी एवढं म्हणा की कार्यकर्त्यांनी बॅनर लावले पाहिजे, पण कॉर्पोरेशननी जागा आयडेंटिफाय करून दिले पाहिजे आणि त्या जागेवरती कार्यकर्त्यांनी बॅनर लावले पाहिजे। तर मग जागा तुम्ही कॉर्पोरेशन देत नाही, मग बॅनर कुठे लागणारच ना। ते चूक बरोबर हायकोर्टने सांगितले गुन्हा दाखल करा, पण काय होत नाही, कारण की शेवटी तुम्ही जागाच देत नाहीये। तुम्ही जागा द्या त्यांना बॅनर लावण्यासाठी। ऐसा हो सकता है कि एक बड़ा स्वप्न हम लोग देखें कि मतलब हर एक राजतंत्र, मतलब जितने भी पक्ष हैं, सब मिलकर डिसाइड करें कि पुणे को सुंदर दिखाने के लिए हम लोग बैनर नहीं लगाएं। क्या ये पॉसिबल है? बघा, कसबा पेठ मधल्या आमदारांनी सांगितलं आम्ही बॅनर लावला नाही, आणि पुणे शहराचे शहर अध्यक्ष भाजपचे त्यांनी बॅनर लावले कसब्यामध्ये। तुमचा आमदार सांगतोय की बॅनर लावणार नाही, आणि तुमचा शहर अध्यक्ष बॅनर लावतोय, पण तेच करू शकत नाही, बाकीचं काय होणार? बॅनर लावल्याशिवाय लोक दिसणार नाही। माझं मत आहे की असं होणार नाही की बॅनर लागणार, परंतु महानगरपालिकेने जागा आयडेंटिफाय करावं। 4 पैसे महापालिकेला 4 पैसे मिळतील। जर बॅनर लावण्याला मला 1000 रुपये खर्च येत असेल तर मी 10 बॅनरपेक्षा 2च बॅनर लावणार ना, कारण माझे पैसे खर्च होतात ते। हे तुम्ही करा, ते ऑटोमॅटिकली होणार आहे, तर नाही केलं तर नाही होणार काय। पण आमचे पुणेकरचे स्वप्न आहे की बॅनर फ्री हो आणि स्वच्छ पुणे हो। और दादा आप स्वच्छ पुणे नक्की होईल, बॅनर पुणे व्हायला खूप वेळ लागेल की सोशल मीडिया पे। चालेल, दादा बहुत बहुत बढ़िया लगा दादा बात करके, थैंक यू। और